स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। सांगली लोकसभेसाठी खासदार संजय काका पाटील यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर। आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकरांनी वाटले पेढे। भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 नावं जाहीर। अकरावी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, foundation course, NEET, JEE, CET अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। सांगली लोकसभा निवडणुकीसाठी अखेर भाजपकडून खासदार संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली। आज भाजपची दुसरी यादी जाहीर झाली असून महाराष्ट्रातील 20 नावं जाहीर झालेली आहेत। यात बहुचर्चित नितीन गडकरी, संजय काका पाटील, पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली। याबाबतचे संजय काका पाटील यांनाच भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याचं खात्रीलायक वृत्त स्टार न्यूज मराठीने प्रसारित केलेलं होतं। ते आता तंतोतंत खरं ठरलंय। तर दुसरीकडे अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केल्याबद्दल आंबेवाडी तालुका आटपाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं। यावेळी त्यांनी पेढे वाटून सर्व मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा केला। पाहुयात महाराष्ट्रातील भाजपचे उमेदवार पुढील प्रमाणे: नागपूर नितीन गडकरी, पुणे मुरलीधर मोहोळ, माढा रणजितसिंह निंबाळकर, जळगाव स्मिता वाघ, सांगली संजय काका पाटील, चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार, नगर सुजय विखे पाटील, जालना रावसाहेब दानवे, अकोला अनुप धोत्रे, भिवंडी कपिल पाटील, उत्तर मुंबई पियुष गोयल, बीड पंकजा मुंडे, लातूर सुधाकर शृंगारे, नंदुरबार हिना गावी, रावेर रक्षा खडसे, धुळे सुभाष भामरे, नांदेड प्रतापराव पाटील चिखलीकर, दिंडोरी भारती पवार, वर्धा रामदास तडस, मुंबई उत्तर पूर्व मिहिर कोटेजा अशी भाजपच्या या उमेदवारांची नावं असून यात सांगलीचे संजय काका पाटील यांचंही नाव आहे। त्यामुळे सांगली लोकसभेसाठी खासदार संजय काका पाटील यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे। केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील नेतृत्वाने माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास दाखवून उमेदवारी जाहीर करून मला पुन्हा लोकसेवेची संधी दिली। माझे सहकारी, जनता आणि माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाचं हे फलित आहे। ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकून देऊन पुन्हा जनता मला सेवेची संधी देईल असा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय काका पाटील यांनी माध्यमांना दिली। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।